जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण टी-वाय-बी-बी-एस सेमिस्टर 5 चा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम डेट काय? विषय कोणते निवडावे? ॲड ऑन किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट कशा पद्धतीने निवडायचे? त्यानंतर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय आहे? परीक्षा फीज याबाबत आपण माहिती घेणार आहोत. परीक्षाची फी कशा पद्धतीने ऑनलाईन पेड करावी त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की विंटर एक्झाम 2025 साठी परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही प्रोसेस आहे ती थोडक्यात बदललेली आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचा आहे. त्याची प्रिव्ह्यूची प्रिंटआउट काढून तुम्हाला महाविद्यालयाच्या संबंधित टीचर्सकडून तो चेक करायचा आहे. नंतर महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून तो फॉर्म इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी पेड करायची आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती असेल म्हणून तुम्हाला सांगतो. नाहीतर काही विद्यार्थी फक्त परीक्षा फॉर्म इन्व्हर्ट करून घेतील. ऑनलाईन फी पेड केली नाही तर तुमचं हॉल तिकीट जनरेट होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया की परीक्षा फॉर्म कसा भरावा. याकरता आपल्याला unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर एक्झाम सेक्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन म्हणून टॅब दिसेल. त्या टॅबवर क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट दिसतील. या डेटकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आपला जसा बी-बी-एचा कोर्स आहे, बी-बी-ए 2019 पॅटर्न. परीक्षा फॉर्म 27 सप्टेंबरला चालू झाले. विथआऊट लेट फी लास्ट डेट 3 ऑक्टोबर आहे. लेट फीसह तुम्ही 6 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. तर सुपर लेट फीसह तुम्ही 8 ऑक्टोबरच्या दुपारी 12 वाजेपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके. या पद्धतीने तुमच्या परीक्षेच्या महत्त्वाच्या डेट या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. इथे प्रोसीड टू लॉगिन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाइल सिस्टम दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंटमध्ये तुम्हाला लॉगिन बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. इथे लॉगिन बायमध्ये तुम्हाला मेल आयडी, मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन दिसेल ते टाका. पासवर्ड एंटर करा. कॅप्चा एंटर करा. कॅप्चा एंटर केल्यानंतर ओके. या ठिकाणी तुम्ही लॉगिन बटनावर क्लिक करू शकता. जर तुम्हाला मोबाईल नंबर माहिती आहे, मेल आयडी माहिती आहे, पण पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. तिथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर टाका. मेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्ही काय करू शकता? पासवर्ड नवा रिसेट करू शकता. तुम्हाला जर का मेल आयडी आणि मोबाईल नंबर बदलायचा असेल, तर महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला भेटा. त्यांच्याकडून तुम्ही नवीन मेल आयडी, मोबाईल नंबर अपडेट करू शकता. आता आपण काय करूया? लॉग इन करूया. ओके. सो लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला काय होईल? बघायला भेटेल. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला तुमच्या बी-बी-एच्या कोर्सची जी काही संपूर्ण डिटेल आहे, ती तुम्हाला इथे बघायला भेटेल. तुमचा पी-आर-ए नंबर, एलिजिबिलिटी नंबर, कोर्स नेम वगैरे दिसेल. इथे ॲक्शन कॉलममध्ये इथे अपडेट ए-बी-सी आयडी किंवा अपर आयडी दिलेला आहे त्यावरती क्लिक करा. तुमच्याकडून डिजिलॉकरमधून जो काही अपर आयडी तुम्ही क्रिएट केला तो आणि इथे मेन्शन केलेला एक आहे का नाही याची चेक करा. जर बदललेला असेल म्हणजे डिजिलॉकरला जो काही आयडी दिसतो आहे तो बदललेला असेल, तर या ठिकाणी अपडेट ए-बी-सी आयडीमध्ये जाऊन तिथं तो नवा अपर आयडी मेन्शन करा आणि सेव्ह करा, सबमिट करा. त्यानंतर इथे एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला क्रिएट न्यू ॲप्लिकेशन दिसेल. या बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथं स्टुडंटची पूर्णपणे बेसिक माहिती दिसणार आहे, की स्टुडंटचं नेम, त्याचं मदर्स नेम, फादर नेम किंवा त्याचा डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, त्याचा कोर्स, कॉलेज डिटेल सगळी माहिती त्याला बघायला भेटेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे त्याला सगळ्यात शेवटी नेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसणार आहे. या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमचे 6 सब्जेक्ट असतात. ते 6च्या 6 सब्जेक्ट तुम्हाला समोर दिसून येणार आहे. तुमचं ज्या विषयात स्पेशलायझेशन असेल, तो स्पेशलायझेशनचा विषय तुम्हाला 505 ए, बी, सी काय असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. जसं की या स्टुडंटचा 505 बी होता, फायनान्स होता. त्याच्यामुळे फायनान्सचे त्याचे 2 सब्जेक्ट आलेले आहे. व्यवस्थित ठिकाणी, प्रॉपर ठिकाणी टिक मार्क करून देण्यात आलेल्या आहे. ओके. सो या ठिकाणी थोडंसं जर का खालती स्क्रोल केला, तर आपल्याला इथे ॲड ऑन किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेमिस्टर 5 पर्यंत किंवा एप्रिल 2025 सेमिस्टर 4 पूर्ण होईस्तोपर्यंत तुम्ही एस-वायला असताना जे काही एक्स्ट्रा क्रेडिट जी-आर-2ए ते जी-आर-9ए पैकी किमान 4 क्रेडिट मिळवणं तुम्हाला अपेक्षित आहे. इथे बघा लास्ट कॉलमला तुम्हाला इथे क्रेडिटची संख्या पण दाखवलेली 2, 1, 1, 1, 2, 4. तुम्ही जी-आर-9ए कोर्स जर का घेतला असेल तर त्याला 4 क्रेडिट आहे. ओके. आविष्कार जर का तुम्ही स्टेट लेव्हलला विनर झाले तर तुम्हाला 4 क्रेडिट आहे. तुम्हाला याच्यातून कोणतेही असे सब्जेक्ट निवडायचे की ज्याच्यातून तुम्हाला एक्स्ट्रा किमान 4 क्रेडिट पूर्ण झाले पाहिजेल. ओके. फर्स्ट इयरचे तुमचे 4 क्रेडिट, फिजिकल एज्युकेशनचे 2, डेमोक्रसीचे 2 असे 4 क्रेडिट असतात. तर एस-वाय आणि टी-वाय मिळून तुम्हाला किमान 4 क्रेडिट मिळवायचे आहेत. ते जर का तुम्ही या अगोदरच्या एक्झाममधून पूर्ण केले असतील, तर आता ते क्रेडिट सब्जेक्ट दिसणार
नाहीत. ओके. जसं की या स्टुडंटनी GR2A हा क्रेडिट त्यांनी मिळवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी GR7A, GR8A याच्यातून त्यांनी 4 क्रेडिट पूर्णपणे मिळवलेले आहे. तुम्हाला जर वाटलं तर अजून मिळवायचे, तर तुम्ही याच्यापैकी विषय सिलेक्ट करू शकता. पण जसं की तुम्ही आता जसं एक्झाम्पल GR9A सब्जेक्ट सिलेक्ट केला तर त्याला 4 क्रेडिट आहे. आता तुम्हाला वाटलं की मला आविष्कारमध्ये पण सिलेक्ट करायचा आहे. पण 4 आणि 1 5 क्रेडिट होतील. पण तुम्हाला एका सेमिस्टरला मॅक्सिमम 4च क्रेडिट तुम्हाला अर्न करता येणार आहे. इथे तुम्ही एक सिलेक्ट करा, नसेल सिलेक्ट करायचं तर तुमचे क्रेडिट अपूर्ण राहिले तर तुमचा निकाल फेल येऊ शकतो. सो या ठिकाणी डायरेक्ट एक विषय सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. त्यानंतर इथे तुमची फीची डिटेल येणार आहे. जे विद्यार्थी बॅकलॉग आहे, त्यांचे बॅकलॉगचे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी अगोदर दिसून येणार आहे. ओके. वरच्या डिटेल्समध्ये. त्याची काही काळजी करू नका. तुमचा जो विषय बॅकलॉग असेल तो दिसून येणार आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची फीची डिटेल्स आलेली आहे. इथे प्रोजेक्ट रिपोर्टची फी पण आलेली आहे. त्याच्यामुळे फॉर्म व्यवस्थित आहे. ₹2760 रेग्युलर विद्यार्थ्यांची फी आहे. अजून खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू कॅन्सल बटन दिसेल आणि चौकोन बॉक्स दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरला का नाही त्याची खात्री करा. सगळे सब्जेक्ट आले का नाही त्याची खात्री करा. खात्री पटल्यानंतर तिथे सबमिट करा. इथे चौकोन बॉक्स दिसेल त्या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म अँड आय गो टू किंवा कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचं सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम आलं. इथं ॲप्लिकेशन स्टेटस आता काय दिसलेलं आहे? कंप्लीट दिसलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे. आता तुम्ही कॉलेजमधून ज्यावेळेस तो फॉर्म चेक करताल आणि प्रिंट काढताल, त्यावेळेस इथे इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्ट येणार आहे. इथे बघा प्रिंट प्रिव्ह्यू बटन आहे त्या बटनावर क्लिक करून तुम्ही प्रिंट आउट काढू शकता. इथं पे ऑनलाईन बटन इनव्हिजिबल असणार आहे किंवा आता त्याच्यावर क्लिक होणार नाहीये. इथं प्रिंट प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता. बघा आता हा फॉर्म कॉलेजमधून काय केलेला आहे, इन्व्हर्टेड केलेला आहे. म्हणून ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड, चलन स्टेटस अनपेड दिसेल आणि प्रिंट किंवा पेमेंट बटनाच्या इथे पे ऑनलाईन बटन दिसणार आहे. याच्या अगोदर जर का बघितलं तर पे ऑनलाईन बटन रेड कलरमध्ये होतं. आता काय झालेलं आहे, थोडंसं ब्लू कलरमध्ये झालेलं आहे. त्या पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. आता पेमेंट कसं करायचं त्याची माहिती आपण पाहूया. सो पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये क्लिक करा. इथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, मग अजून कोणती बँक असू द्या, तरी सुद्धा तुम्हाला या दोघांपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जसं की मी या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल. त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 3 अन् 2 5 ऑप्शन आहे. त्यापैकी तुम्ही इथं हे ऑप्शन देखील सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यावर तुम्हाला क्यूआर कोड किंवा तुमचा मोबाईल नंबर वगैरे असा आयडी दिलेला आहे. त्यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं मी क्यूआर कोड दिसलेला आहे. हा क्यूआर कोड काय करायचा आहे? स्कॅन करायचा आहे. दिलेल्या मुदतीच्या आत तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करा, जेणेकरून तुम्हाला पेमेंटला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता पेमेंट आपण पूर्णपणे केलेलं आहे. त्यामुळे इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट झालं. इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड आलं. चलन स्टेटस पेड आलं आणि इथं प्रिंट किंवा पेमेंटच्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट दिसून येणार आहे. इथं एक्झाम फॉर्मची काय करा, प्रिंट आउट काढा. त्या नंबर त्यामध्ये 3 नंबर पेजेसला तुम्हाला फीज डिटेलची रिसिप्ट येणार आहे. ओके. ही डिटेल तुम्ही जपून ठेवा. जेणेकरून तुमचं हॉल तिकीट यायला काही अडचण आली, तर तुम्हाला या फी रिसिप्टचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आता जर का एखादा विद्यार्थी असेल, की त्यांनी फी पेड केली, पण तरीसुद्धा अनपेड म्हणून स्टेटस दिसत असेल, तर त्यांनी कॉलेजच्या वेब मेलवरून विद्यापीठाला ऑनलाईन पेमेंट स्लॅश support@unipune.ac.in या वेब पेजला किंवा या मेलवरती मेल करायला लावा. त्यामध्ये तुमचं पूर्ण नेम, तुमचा रजिस्टर मेल आयडी, तुमचा चलन नंबर, बाकीची ॲप्लिकेशनची डिटेल्स आणि ब्रीफ डिस्क्रिप्शन द्या, की मी परीक्षा फॉर्म भरला, मी Google Pay किंवा यू-पी-आय मार्फत पेमेंट केलं. त्या पेमेंटचा ही डिटेल्स आहे, सोबत जोडलेली आहे. पण तरीसुद्धा पेमेंट अनपेड दाखवत आहे. कृपया ते योग्य ती कारवाई करावी, असं तुम्ही मेल करू शकता. त्यानंतर ते चेक करतील आणि रिफ्लेक्टेड असेल किंवा जर का त्यांना पेमेंट भेटलं, तर ते रिफ्लेक्टेड पण करून देणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्मबाबत कामकाज करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टी-वाय-बी-बी-एचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, फीज किती येणार, त्याची लास्ट डेट सांगितली. बाकीच्या सर्व महत्त्वाच्या विषयासंदर्भात माहिती आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.